Audio Jungle. आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब तुम आगे बढ़ो, विष्णुभाऊ कसबे साहेब तुम आगे बढ़ो। या ठिकाणी बीड जिल्हाध्यक्षा प्रियंकाताई लांडगे यांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे। या व्यवस्थेमध्ये दखलपात्र झाली पाहिजे। तुमची आणि माझी मुलं या व्यवस्थेमध्ये राहत असताना त्यांच्याकडे कोणी वाईट नजरेने बघितलं नाही पाहिजे, ताकदवान झाली पाहिजे। तुमचा आणि माझा समाज या व्यवस्थेमध्ये ताकदवान झाला पाहिजे, त्याच्याकडे कोणी वाईट नजरेने बघितलं नाही पाहिजे। हा फक्त प्रामाणिक हेतू घेऊन आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब फक्त आणि फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी एवढ्या भयानक कष्ट घेत आहेत। या कष्टाला जर आपल्याला साथ द्यायची असेल, या कष्टाची ताकद आपल्याला मजबूत करायची असेल, हे विष्णुभाऊंचं जे स्वप्न आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर येणाऱ्या 12 डिसेंबरला तुम्हाला आम्हाला घरादाराला कुलप लावून नागपूरच्या दिशेने जायचं आहे। भाऊंना 40 दिवस चलत जायचंय, 41व्या दिवशी ते नागपूरमध्ये पोहोचणार आहेत। तुम्हाला आम्हाला फक्त बसमध्ये, एसटी मध्ये, रेल्वे मध्ये बसून तिथपर्यंत जायचंय। तेवढं बी आपण करत नसू तर आपल्यासारखं दुर्दैव कोणीच नाही। तुम्हाला माहित आहे देशात, राज्यात आणि जगामध्ये असा एकमेव आहे मातंग समाजाचा नेता, एकमेव एवढं कष्ट घेऊन चळवळ चालवतात। राजकीय पुढारी, संघटनाचे अध्यक्ष घरात बसून कार्यकर्त्यांना आदेश देतात, हे असं करा, ते तसं करा। एकमेव नेता, कार्यकर्ते घरामध्ये आहेत आणि आमचा अध्यक्ष रस्त्यावर रात्रीचा दिवसाची रात्र करून समाजाला एकत्र करतोय। या नेत्याला जपायला आपण शिकणार आहोत की नाही? या आपल्या समाजाच्या ज्यांनी अस्तित्व खऱ्या अर्थानं उभं केलेलं आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे। आज 16वा दिवस, इथून पुढे लातूरहून अंबाजोगाई, परळी, गंगाखेड, परभणी, पुढे विदर्भामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त मायनस डिग्री मध्ये थंडी आहे, कडाक्याची थंडी आहे। आपण संध्याकाळच्या 6, 7, 8 वाजल्या ब्लँकेट घालतो, टोपी लावतो, घरामध्ये अंगावर घेऊन जीवन लेकरा बाळामध्ये झोपतो। हा माणूस रात्रीच्या 2 वाजले तरी चालूच होतं। किती थंडी वाजत असेल, किती जीवघेणा प्रवास आहे। बांधवांनो, हे मी एवढं जीव तोडून सांगतोय त्याचं कारण काय? हे फक्त तुमच्यासाठी आहे। ना त्यांना आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, ना कुठला ग्रामपंचायत सदस्य व्हायचंय, ना पोलीस स्टेशनची कमिटी घ्यायची, ना काहीच नाही। हे फक्त चाललंय अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे। ते उपवर्गीकरण झाल्यानंतर काय होणार आहे? जे तुमच्या हिस्साचं आहे, जे तुमच्या वाट्याचं आहे, जो वंचित समाज आहे, त्या वंचित घटकाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेमध्ये असलेल्या आरक्षणाचा वाटा त्याला त्याच्या पदरामध्ये पडणार आहे आणि तो वाटा त्याला मिळाला पाहिजे। ही निर्मळ भूमिका घेऊन, कुठलाही राजकीय स्वार्थ याच्यामध्ये नसून, कुठल्याही पद्धतीचं काही नसून, फक्त या निर्मळ भावनेतनं एवढं मोठं कष्ट घेऊन आदरणीय भाऊ नागपूरच्या दिशेने चाललेले आहेत। मी आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी भाऊ कळंब तालुक्यातली जास्त आणि धाराशिव